नमस्कार. लोकसभा 2024 नंतर विधानसभेचं वेध आता सगळ्यांना आपल्याला लागले. विधानसभेमध्ये आता जो सगळ्यात महत्त्वाचा म्हणजेच देशाचा क्रमांक 1चा पक्ष असलेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाने किमान 160 ते 170 जागा लढवल्या पाहिजेत असं स्पष्ट मत भाजपाच्या जे काही महत्त्वाच्या बैठक किंवा कोर समितीच्या बैठकीमध्ये राज्य पातळीवर नेत्यांनीही त्यांचं मत मांडलेलं आहे. काय सविस्तरमध्ये जाणणार आहे, शेवटपर्यंत बघा. या आधीच्या 2019च्या जी काही लोकसभा नंतर विधानसभा झाली होती त्याच्यानंतर 164 जागा या BJPने लढवल्या होत्या. त्यानंतर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीकडून सुरू असलेला खोटा प्रचार मोडीत काढण्यासाठी निर्धारही यावेळेस या बैठकीमध्ये बोलून दाखवण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर आज समवेत असलेल्या दोन्ही मित्रपक्षांची ताकद महत्त्वाची असून त्यांच्याबरोबर निवडणूक लढवणे गरजेचं आहे असंही या पक्षाला वाटायला लागलं. म्हणजे BJPला महायुतीत जागावाटपाबाबतचा केंद्रीय पातळीवरचा निर्णय घेण्यात येणार असल्याने तरीसुद्धा भाजपमध्ये आतापासून जागांचा अभ्यास सुरू झालेला आहे. विदर्भ असो मराठवाडा असो या दोन्ही विभागांमध्ये पक्षांबरोबर असलेले किंवा त्यांच्या समोर असलेले आव्हाने त्यांना दिसत आहेत. ती सोडवताना पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारांचे असलेले वर्चस्व तसेच मुंबईमध्ये परिसरामध्ये शिवसेनेच्या शिंदे गटाला मिळालेले यश या दोन्ही जमेच्या बाजू ठरतील असा अंदाजही यावेळेस या कोर बैठकीमध्ये त्यांनी घेतला आहे. तर शनिवारी म्हणजे शनिवारी रात्री उशिराने झालेल्या या बैठकीमध्ये भाजपाचे नेते काहीही बोलत नसले तरी जिल्ह्यावर पक्षाची कामगिरी कशी आहे, सुधारता येईल याबाबत त्यांनी लढवलं आणि पुढच्या जागा त्या गोष्टींवर डिपेंड असणारे असंही त्यांनी यावेळेस सांगितलं. म्हणजे ज्याची कामगिरी चांगली त्याच्यावर विश्वास ठेवण्यात येणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्रचे प्रदेश माजी अध्यक्ष देखील या बैठकीमध्ये उपस्थित होते. त्यानंतर येत्या काही दिवसातच विधानसभेचे अधिवेशन सुरू होणार आहे. आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे पावसाळी अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे तिथेही त्यांची एक वेगळी भूमिका मांडायची त्यांनी यावेळेस स्पष्ट केलं. अंदाजपत्रकात सांगण्यात साधारणतः कोणत्या गटांसाठी योजना करायच्या या सविस्तर याबाबतचा आढावा त्यांनी घेतला. हा आढावा महायुतीत सर्व घटक पक्ष एकत्रित येऊन घेतील असंही त्यांनी यावेळेस सांगितलं. त्याच्या आधी प्रत्येक पक्षाने त्यांना काय वाटते असं अर्थसंकल्प त्यांच्या ज्या काही गोष्टी असणार आहे त्यांनी स्पष्ट मांडायला पाहिजे. म्हणजे पुढे जाऊन वादावादी नको किंवा मला एवढ्या जागा तुम्हाला एवढ्या जागा, आमचा पक्ष पण चांगला तुमचा पक्ष चांगला आणि या सगळ्या गोष्टी व्हायला नको म्हणूनच क्लिअर कट बैठक होणार आहे. विधान परिषदेवर रिक्त होणाऱ्या जागा लक्षात घेता तेथे पक्षाची एकनिष्ठ असलेल्या नेत्यांना संधी देण्यात यावी अशी देखील मागणी त्या या बैठकीमध्ये केली. गेल्या काही दिवसांपासूनच युतीमध्ये असलेल्या पक्षाच्या सच्च्या कार्यकर्त्यांमध्ये लढाईची संधी मिळत नाही आहे अशी भावना देखील पसरवली. कारण की नवनवीन लोकांना हे चान्स देत आहे. पक्ष विस्तारासाठी आजवर ज्या कार्यकर्त्यांनी मदत केली त्यांना प्राधान्य द्यायला हवंच, बट आतापर्यंत तसं देण्यात येत नाही आहे असं कुठंतरी या पक्षातील वरिष्ठ नेत्यांना जाणवायला लागलं आणि म्हणून त्यांनी या बैठकीमध्ये असा देखील सूर मांडलेला आहे. म्हणजे विधान परिषदेमध्ये ज्या काही रिक्त जागा आहेत त्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांना मिळायला पाहिजे. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरात लवकर करावा अशी मागणी देखील शिवसेनेने वारंवार केली आहे. त्यावेळी याबाबत तातडीने पावले उचलले जातील असंही त्यांनी यावेळेस सांगितलं. राष्ट्रवादी काँग्रेसला घेऊनच विधानसभा निवडणुकांमध्ये सामोरं जायचं असेल तर या गटातील काही आमदार परत तर जाणार नाहीत ना असा देखील त्यांना आता एक मनामध्ये धाकधूक झाली. याकडे काही लक्ष दिले नसले तरी या गोष्टी पुढे भविष्यात जाऊन होऊ शकतात. कारण की प्रत्येकाची मनस्थिती जी आहे ती मनस्थिती या विधानसभेमध्ये चेंज होऊ शकणार आहे आणि त्यानुसारच जर बघायला गेलं तर आता मराठा आणि OBC वादावरही यामध्ये जी काही विधानसभा निवडणूक होणार आहे त्याच्यावर नक्कीच 100% परिणाम होणार आहे. OBC समाजाचे आरक्षण जाऊ नये तसेच मराठा समाजाला आरक्षण मिळावे हीच सरकारची भूमिका असायला पाहिजे. सामंजस्यातून निघणारा मार्ग हा महाराष्ट्राचा हिताचा ठरेल. नाहीतर महाराष्ट्रामध्ये 2 तुकडे होतील आणि 2 समाज वेगवेगळ्या दिशेने गेले म्हणजेच याच्यामध्ये न सरकार टिकणारे न समाजातील लोकांमध्ये एकोपा येणारे. या सगळ्या गोष्टींवर विचार करून विधानसभेची निवडणूक लढवण्याचा BJPचा आता मानस आहे. पण लोकसभेमध्ये ज्याप्रमाणे त्यांनी मानस दाखवला होता बट जो काही रिझल्ट आलेला नाही आहे तसंच यावेळेस देखील जरी झालं तर मग यावेळेस सरकार नक्कीच चेंज होऊ शकणार आहे. आणि ते बहुतेक अँगल जर बघितले आपण या पॉलिटिक्सचे तर ते लोकांसाठी पण चांगले असणार आहे. कारण की एकच सरकार जर कंटिन्यू आलं तर त्याच्याने सामान्य जनतेला फायदा होत नाही. चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.